हॅलो, नमस्ते. आज होता गुरुवार आणि अजून विशेष म्हणजे की गुरुवार, पौर्णिमा, गुरुपुष्यामृत योग म्हणजे तिघ योग, अधिक मासमधला योग. गुरुवारचा जो पौर्णिमा असते त्याला खूप महत्त्व दिलं जातं. तर आज त्या निमित्ताने मला स्वामींना छान त्यांचा आवडीचा पदार्थ म्हणजे पुरणपोळी बनवून नैवेद्य द्यायची होती. आज गुरुपुष्यामृत योग असल्यामुळे काही सेवा देखील करायच्या होत्या. तर त्यासाठी मी आज सकाळची देवपूजा वगैरे आवरायची होती. तर मग घरातलं आवरून घेतलं, पुरणपोळीचं बनवायला सुरुवातही केलेली आहे. तर आज विशेष पूजा करायची असते. जर आपल्या गुरुसाठी जी सेवा करायची इच्छा असेल ना, तर त्याच्यासाठी गुरुवारचा दिवस हा नेहमी चांगला असतो. आणि आता गुरुवार असून त्यात अधिक मासात ज्या ज्या चांगल्या सेवा करायच्या असतात त्या गुरुवारी विशेष गुरुपुष्यामृत योग, तर पौर्णिमा या सगळ्या मिळून जो योग आलेला आहे ना, तो खूप छान आजचा योग होता. त्याच्यासाठी मी ठरवलं होतं की मी आज काही सेवा ज्या असतात, स्वामी सेवा, दिंडोरी प्रणितांच्या याच्यात ज्या लिहिलेल्या असतात त्या सेवा मला करायच्या होत्या. त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं असतं की कुंकुमार्चन वगैरे. तर कुंकुमार्चन ही सेवा आहे ना, विशेष करून गुरुपौर्णिमेला किंवा पौर्णिमेच्या दिवशी महिन्यातली जी पौर्णिमा आहे ती तर दर पौर्णिमेला केली जाते. त्यासोबतच लक्ष्मीचा जो आपण मंगल कलश म्हणतो तो देखील त्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी केला जातो. आणि काही महिला ह्या दर महिन्याला एकदा सत्यनारायणची पूजा करत असतात. तर महिन्यातला पौर्णिमेचा सत्यनारायण देखील या दिवशी केला जातो. भरपूरशा ज्या महत्त्वाच्या सेवा असतात ना त्या पौर्णिमेच्या दिवशी, आणि विशेष गुरुपुष्यामृत महिन्याचा जो योग असतो अधिक मासातला, त्याला तर खूप खूप जास्तीत जास्त महत्त्व दिलं गेलं आणि खूप सेवा करायचा तो चांगला योग आलेला आहे. तर ही सुवर्ण संधी मला तरी अजिबात सोडायची नाहीये. मी शक्य तेवढ्या जास्तीत जास्त सेवा आज करून घेणार आहे. तर हे बघू शकता, मी तुम्हाला ही जी दाखवली ना, मला खूप आवडली. ही जी रांगोळीची प्लेट आहे, खूप दिवसानंतर मला अशी मनासारखी प्लेट भेटली ज्याच्यात स्वामींचं नाव आहे, गाईचे पावलं, लक्ष्मीचे आणि स्वस्तिक देखील आहे. तर खूप आवडली. तुम्हालाही बाजारात ही इझिली भेटत असेल तर बघा. तर मी आता नैवेद्य वगैरे बनवून घेतलंय, स्वामींना नैवेद्य दिला. तर संध्याकाळी निवांत मी आधी माळ वगैरे जप करून घेतली. त्यानंतर मी व्यंकटेश स्तोत्र देखील म्हटलंय, विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र आणि 99 मंत्र म्हणता म्हणता मी कुंकुमार्चन केलेलं आहे. कुंकुमार्चन करताना 108 वेळा 99 मंत्र हा म्हणायचा आहे. नंतर विष्णू सहस्त्र नाम आपण हे देखील म्हणू शकतो. रात्री सुक्त म्हणू शकतो. परत श्री सुक्तम, पुरुष सुक्तम हे दोघं देखील आपण म्हणायचं आहे. आणि अधिक मासात आपण जेवढ्या जास्तीत जास्त सेवा करू ना, तेवढाच आपल्याला चांगले अनुभव येणार आहेत आणि गुरुची कृपा आपल्यावर नक्कीच होणार आहे. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.